नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची मठाची डाळ. त्यासाठी आपण घेतलेले आहे मठाची डाळ, कांदे, लसूण आणि आले, आणि खोबरे. सर्वात आधी मी मठाची डाळ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर ही डाळ कुकरमध्ये थोडे तेल टाकून शिजवून घेणार आहे. आता आपण तव्यावर कांदे चांगले काळे होतील तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खानदेशात मटकीचे पीक घेतले जाते, त्यामुळे खानदेशात मठ, मटकी, मठापासून बनणारे पदार्थ केले जातात. त्याचप्रमाणे कोणत्याही लग्न कार्यात अथवा एखाद्या कार्यक्रमात मटकीची उसळ ही भाजी नेहमीच असते. त्याचप्रमाणे घरोघरी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी मटकीची उसळ केली जाते. कांदे भाजताना ते सारखे परतत राहावे. कांदे जर लाल भाजले तर भाजीचा रंग लाल येतो आणि कांदे जर काळे भाजले तर भाजीचा रंग काळा येतो. कांदे भाजण्यावरच भाजीचा रंग असतो. आता आपले कांदे चांगले भाजून झाले आहे. आता आपण खोबरं भाजायला घेऊ. झाले आहे ते आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, आले, लसूण, त्याचप्रमाणे भाजलेले कांदे आणि खोबरे टाकून चांगले बारीक करून घेऊ. एका कढईत तेल गरम करून मिक्सर मधून बारीक केलेला मसाला त्यात आपण टाकणार आहोत. मसाला चांगला परतून झाल्यावर त्यात थोडा हिंग, लाल तिखट, त्याचप्रमाणे मसाला, हळद टाकून चांगले परतून घेणार आहोत. मी यात काळा मसाला टाकलेला आहे. हा काळा मसाला मी कसा केला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. या खानदेशी मसाल्याचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. आता आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे. कढईला तेल सुटायला लागले की त्यात शिजलेली मठाची डाळ टाकून गरम पाणी टाकावे. नंतर भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून वरून कोथिंबीर टाकावी व भाजी 10 ते 15 मिनिटे मंद गॅसवर चांगली उकळू द्यावी, म्हणजे भाजीला चांगले तेल येईल.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.